गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये। तर आता सकाळचे वाजले 9:30, घरातली सगळी कामं उरकली, नाश्ता वगैरे केला आणि मस्तपैकी रेडी होऊन इथं गेटवरती येऊन उभं राहिलो होतो। आणि त्याचबरोबर भरपूर असं सामान पण घेऊन निघालो होतो आम्ही गावाला। तर हे बघा, पिशवीमध्ये भरपूर अशी पपईची झाडं होती, कारण की कुंडीमध्ये पपईचे बी टाकले होते आणि छान अशी त्याची झाडं तयार झाली होती। तर ती पण घेऊन निघालो होतो आम्ही गावी। मला ॲक्च्युली बसने जायचं होतं, पण मिस्टर काय रेडीच नव्हते बसने पाठवायला। नाही म्हटले जायचं असेल तर ओलाने जा, नाहीतर घरीच थांबा। मग काय ऑप्शन नव्हता, त्यांनी ओला बुकिंग करून दिली आणि आता आम्ही निघाले ओलाने बऱ्याच वेळा आम्ही पुण्याला प्रवास केलाय, पण ओलाने जायचं म्हटलं ना की माझ्या अंगावरती काटाच येतो। बऱ्याच वेळा ना ओलाचे ड्रायव्हर काय करतात, कोणाला ना कोणाला कॉल लावतात आणि एक एक दीड तास फोनवर बोलत बसतात। आणि त्याच्यामध्ये ना त्या गाडीतल्या एसीने ना पोटात खूप मळमळतं। त्यापेक्षा ना मला बस परवडते। त्यात काय झालं, सॅटर्डे संडे होता आणि त्याला जॉईन करून 2 सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे भरपूर असा लॉंग वीकेंड होता आणि ड्रायव्हर पण नवीन होता, त्याच्यामुळे त्याला पण रोड कळत नव्हते। घाटामध्ये तर एवढं जाम लागला होता का विचारू नका। 3-4 किलोमीटर एक साईड पूर्ण बंद केली होती। घाटामध्येच भरपूर वेळ गेला, जिथे आम्ही 2.5-3 तासात पोहोचतो तिथे आम्हाला घरी यायला 4.5 तास लागले। यायला ना भरपूर असं लेट झालं होतं। आम्ही मेन गावाला येण्याचं कारण होतं की उद्या ना माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, तर त्या लग्नासाठीच आम्ही गावी आलो होतो आणि आज तिचा मांडव ढाळाचा कार्यक्रम होता, म्हणून आम्हाला ना 4 वाजेपर्यंत काही करून घरी पोचायचं होतं। तर बघा, आल्या मी सगळ्यात आधी साडी वेअर केली आणि मस्तपैकी पिऊचा पण मेकअप झाला होता। तर छान आम्ही दोघी जणी बाहेर येऊन फोटो काढत होतो। तर फोटो वगैरे काढून झाले आणि आता आलो मंदिराकडे। तर इथे सगळ्यांचं गडिंगणार येऊन रेडी होतं, आम्हालाच लेट झालं होतं यायला। तर छान पद्धतीने असं गडिंगणार बनवलं होतं सगळ्यांनी, सगळे चुलत मामा, सक्के मामा आणि गावातले जी भावकी होती त्यांचं पण गडिंगणार होतं। तर आता हे गडिंगणार सगळ्या बायका हातात घेऊन निघालेत लगीन घरी आणि सगळ्या बायकांनी एक एक टोकरी घेतली आहे आणि डीजे ऑलरेडी चालू आहे, मोठमोठ्याने गाणी चालू होती, त्याच्यामुळे मी पूर्ण आवाज म्यूट केला व्हिडिओचा आणि पूर्ण व्हॉइस ओव्हर करते, कारण की गाण्याचा आवाज आला तर यूट्यूबला कॉपीराईट येऊ शकतो व्हिडिओला, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो व्हॉइस ओव्हर केला आहे। तर अशा पद्धतीने गडिंगणाऱ्याच्या काहींनी टोकऱ्या डोक्यावर घेतल्यात, काही हातात घेतल्यात आणि छान पद्धतीने डान्स करत निघालेत लगीन घरी। तर ही आहे आमची नवरीबाई, ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि हिचे भरपूर असे शॉर्ट मी माझ्या चॅनलवरती टाकलेत। तर सगळ्यांना वाटलं की ही माझी बहीण आहे, पण ही माझी बहीण नाही, माझ्या बहिणीची मुलगी आहे। लग्नासाठी मला 2-3 दिवस आधीच यायचं होतं आणि बहिणीची मुलगी पण बोलली होती मावशी 2 दिवस आधीच आहे, पण नेमका माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला, मला बसायला उठायला खूप प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे म्हटलं नको दुसरीकडे जाऊन आपली परवड, लगीन घर असणार आणि ते त्यांच्या कामात असणार, आपण कुठं आपण आपलं दुखणं घेऊन जायचं। त्याच्यामुळे मी डायरेक्ट लग्नाच्या आदल्या दिवशी आले। तर मी म्हटलं गुडघा दुखतोय तरी हा क्षण सोडायचा नाही, कारण की पुन्हा हे दिवस येणार नाहीयेत, त्याच्यामुळे मस्तपैकी तरी पण एन्जॉय केला। इथे सगळ्यांचे डान्स चाललं होता आणि माझं शूट चाललं होतं। असं डान्स करत करत आम्ही पोहोचलो आता लगीन घरी। तर सगळे रिलेटिव्ह होते माझे आणि आता आलोय लगीन घरी। तर लगीन घरी तर जवळच आहे, माझी जी चुलत बहीण आहे ना ती आत्याच्याच मुलाला दिली, त्याच्यामुळे ह्या घरी आमचं 2-in-1 रिलेशन आहे। एकतर माझ्या बहिणीचं सासर पण आहे आणि आत्याचं पण गाव आहे। तर बघा, हे आहे आत्याच्या मुलाचं घर आणि छान पद्धतीने ते हळद फोडण्याचा दुपारी कार्यक्रम झाला आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला। तर छान पद्धतीने असं डेकोरेशन केलं होतं आणि इकडे सगळे रिलेटिव्ह बसले होते, आत्याच्या मुली, सुना आणि चुलत माम्या, मावश्या, अशा सगळ्याजण आल्या होत्या गडिंगण्यासाठी आणि सगळेजण बसले होते। काही जण खाली जेवण करत होते, काही जण घरामध्ये बसले होते आणि जे गडिंगणार आणलं होतं ते पण एका साईडला मांडलं होतं आणि जे जवळचे लोक आहेत त्यांनी जे आयर आणले होते ते पण स्वीकारण्याचं काम चाललं होतं। आता हे सगळं झाल्यानंतर ना लगेच हळद दळायला घेणार आहेत। हळद दळून झाली आणि सगळेजण आपापल्या घरी गेले। आम्ही सगळ्यात लेट गेलो, 11:30ला आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हॉलमध्ये आलो। तर इथे साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता। साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ना लगेच जेवण असतात, तर सगळेजण जेवायला आले होते इकडं। ही तिसरी पंगत होती, आम्ही तिसऱ्या पंक्तीला आलो होतो। म्हटलं तोपर्यंत चेअर खाली झाले असतील, तर भरपूर गर्दी होती, भरपूर लोक होती, त्याच्यामुळे 3-4 पंक्ती उठून दिल्या, त्याच्यानंतर लास्ट पंक्तीला आम्ही बसलो। तर इथे बघा सगळेजण जेवण करतात आहेत। बऱ्याच जणांनी मेकअप वगैरे केला होता, मला पण बोलत होते की तू पण मेकअप कर, हेअरस्टाईल कर, पण गरमी एवढी होती ना का मेकअप करण्याची इच्छा नव्हती। वगैरे झाली का लगेच हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे, कारण आमच्यामध्ये ना साखरपुडा, हळद, लग्न एकाच दिवशी असतं, त्याच्यामुळे खूप घाई असते। तर बघा इथं छान हळदीचा कार्यक्रम चालू झालाय, त्याच्यानंतर लग्न पण लागलं आणि इथं सप्तपदी पण चालू झाल्या।
ॲक्च्युली मी हा पूर्ण व्हिडिओ शूट करणार होते, पण माझा गुडघा खूप दुखत होता, मला काही सुचत नव्हतं, म्हणून मधल्या क्लिप घेतल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी ही नवरीकडची पूजा होती, तिचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता, म्हणून आम्ही सगळे निघालो होतो. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.